राजघराण्याच्या वैभवाची साक्ष देणारा 250 वर्षाचा ऐतिहासिक राजघाट, 7 महाराण्यांच्या स्मृती जपणाऱ्या छत्र्या, नागपूरच्या इतिहासातील अद्भुत वारसा. थडगेबाग ते वारसा स्थळ जाणून घ्या श्रीमंत महाराणी काशीबाई भोसले राजघाटाची कहाणी. मराठा स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना, नागपूरच्या इतिहासातील राजवैभवाचा खजिना. मराठा स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना, नागपूरच्या इतिहासातील राजवैभवाचा खजिना. कॅमेऱ्यामागे दिसणारे हे ठिकाण म्हणजे नागपूरच्या इतिहासातील एक जिवंत उदाहरण. श्रीमंत महाराणी सती काशीबाई भोसले राजघाट. नाग नदीच्या काठावर बसलेले हे राजघाट केवळ समाधी स्थळ नाही, तर नागपूर भोसले राजघराण्याचा वैभव, परंपरा आणि इतिहासाची साक्ष देणारा अमूल्य वारसा आहे. नागपूरच्या नवी शुक्रवारी परिसरात नाग नदीच्या काठावर बसलेले श्रीमंत महाराणी सती काशीबाई भोसले राजघाट हे भोसले राजघराण्याच्या वैभवशाली इतिहासाचे महत्वपूर्ण स्मारक आहे. सुमारे 250 वर्षाचा इतिहास लाभलेल्या या स्थळी राजघराण्यातील सदस्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येत असत. मंदिरे, भव्य घुमट, नक्षीदार छत्र्या आणि समाधींच्या रूपाने मराठा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना येथे पाहायला मिळतो. या राजघाटातील सर्वात भव्य वास्तू म्हणजे प्रथम रघुजी महाराज भोसले यांची समाधी. तिच्या भोवती असलेल्या 7 छत्र्या त्यांच्या 7 महाराण्यांचे प्रतीक मानल्या जातात. येथे रघुजी महाराज, जानोरजी महाराज, मुधोजी महाराज, परसोजी महाराज, तृतीय व चतुर्थी रघुजी महाराज तसेच महाराणी बाकाबाई आणि महाराणी काशीबाई यांच्या समाध्याही आहेत. महत्वाचं म्हणजे याच परिसरात एक दर्गा सुद्धा आहे, जिथे अनेक मुस्लिम बांधव अनेकदा दर्शनासाठी येत असतात आणि सोबतच या येथील जे वैभव आहे, ऐतिहासिक वैभव आहे, त्याचा सुद्धा आनंद अनेक लोक घेत असतात. माझ्या मागे जे आहे भोसले घराण्यातील एका विशिष्ट व्यक्तीची ही जी आहे ती समाधी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या पूर्ण परिसरामध्ये ही समाधी मध्यभागी पाहायला मिळते. इसवी सन 1817 मध्ये परसोजीराव भोसले यांच्या निधनानंतर सती गेलेल्या महाराणी काशीबाई साहेब भोसले यांच्या स्मरणार्थ या स्थळाला त्यांचे नाव देण्यात आले. पूर्वी थडगेबाग म्हणून ओळखला जाणारा हा परिसर आज पुरातत्व विभागाने वारसा स्थळ म्हणून जतन केला आहे. भोसले राजघराण्याचा इतिहास, मराठा स्थापत्यकला आणि नागपूरच्या सांस्कृतिक वारसा अनुभवण्यासाठी हे स्थळ एक अमूल्य ऐतिहासिक ठेवा मानले जाते. नागपूरच्या इतिहासातील हा एक वास्तुकला आणि स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. आपण सुद्धा या ठिकाणी एकदा भेट द्यायला हवी आणि येथील शांततेची जी आहे त्याचा आनंद घ्यायला हवा. कॅमेरा पर्सन यश, मी प्रकाश शंकलार, महाराष्ट्र TV 24, नागपूर.